रेणुका माता लाडे लाडे ग रेणुका माता लाडे लाडे ग काग धरीला सराग आई धरीला सराग धरीला सराग आई धरीला सराग रेणुका माता लाडे या कुलाचा उद्धार कराल का? ही आगिवले कुलाची लेख आले का? हा बरोबर, म्हणजे याच कुलात जन्माला आहे तिचा, बरोबर आहे. यांच्या सोबतीला कोण आहे? मला एक प्रश्नाचं उत्तर द्या, बरोबर आहे का नाहीये? भाऊ आहेत का? ह्या व्यक्तीला कोणत्या संन्याशाने एक वस्तू दिले का जवळ? संन्याशी म्हणजे कोण? नाथ पंथात किंवा संन्याशाने अशी काय वस्तू दिले का? आईला विचारा, आईला विचारा, आईला विचार. म्हणजे मला पुढचं हे करायला लेबाय आपली, म्हणजे ती आपल्या कुलाची जन्माची येते, आपली ती बोलायची. आई या लेबालीला नवनाथ रूपी बोलतो, आपल्या थोडक्यात समजेल. मग आम्ही विचारू शकतो का कोण दिलंय ते? कोणी दिलंय? माझ्या गुरूंनी दिलंय. नाथ म्हणती, नाथ भक्ती, संन्यासी कोण आहे? कुठला गुरु केलाय? नाव नका सांगू. तो नाथांची करतो का संन्यासी आहे? देवीची करतो. हा? देवीची अंदाज बसतो. नाही, नाव नाही सांगायचं कोणा तुम्हाला. नाव होतं एखाद्याचं नाव नाही घ्यायचं, बरोबर आहे. वाळा बोलताय का नाही? मग आम्ही काय गोष्टी मदतीला आल्या, आपलं लेकरू विचारू का? माऊली आनंदाने आलेत ना? मग तुम्ही आम्हाला मदतीला आल्यात, आनंदाचा गजर करतो आम्ही. पण या आगीले परिवाराला काहीतरी पुढे पडले सोडून देणार का?
आधी गजर देव. तू सावली नाही रे माझ्या माय, तू सावली नाही रे, सावली नाही रे माय, तू सावली नाही रे, सावली नाही रे माय, तू सावली नाही रे, सावली नाही रे माय, तू सावली नाही रे, सावली आम्हाला एक कोडं पडलंय. हे माझ्या समोर जे आलंय तो पॅटर्न पण माझ्याकडे द्या आता. त्याकडे या पॅटर्न मध्ये या पिढी गोंधळ होत आलेले आहेत. परंतु या वस्तूची ओळख या फुलाला कोणाला नाहीये. माऊली आम्हाला या वस्तूची ओळख करून देणार का? देवा आम्ही तुम्हाला दिलं होतं वेळ. मला तोपर्यंत मी नाही जाणार. हा देवी तोपर्यंत मी नाही जाणार. किती देवी बघू आपण किती उत्तर देते बघूया. चला बोला माऊली. हे जे आहे या कुलाला या पडीमध्ये ठेवलेले गोंधळ करतात. किती गोंधळ झाले आतापर्यंत? 4 गोंधळ मध्ये याची ओळख झाली का? ओळख झाली पाहिजे का नाही? झाड बोलतंय आपण झाडाला विचारू. बोला माऊली तिथं काय होतं? त्या टीव्हीच्या जागेमध्ये तुम्हाला माहितीये काय होतं? माहितीये का? खुल्लं करतो मी आता त्याला. चालेल देतो चला मी पण. बघूया चला. त्याला सांभाळायचं सांभाळ. बघू मी पण खुल्लं करतो. त्याची ओळख पण मी देणार. त्याची ओळख पण देणार. टीव्हीची जागा खुली करा. चला बाजू आता. बसा इकडे सगळे. चला बाजू आता. बाजूला बाजूला जो रस्ता खुला करा. करा, बाजूला करा. चला घे देवीचं गाणं. बघू आता. तिथंच सांगा मला. बाबा इकडे बघा इकडे बघा. हो 70 वर्षापूर्वीचा इतिहास आठवतो का या जागेचा? हा 50 वर्षापूर्वीचा. 50 वर्षापूर्वीचा माहिती आहे का कोणाला? आम्हाला सांगतो आधी ह्या जागेचा इतिहास माहिती आहे का तुम्हाला? ही जागा आहे ना ही. या जागेचा इतिहास माहिती आहे का तुम्हाला? थोडं सांगू नका काही. सांगायचं ना कोणी काही. माहित आहे का? फक्त तुम्हाला थोडक्यात ऐकून होतं का? हो किंवा नाही सांगा. हे जे शेत होतं ना हे शेत. या शेताचा एक झाड होता. ते झाड जायचं. एक झाड होतं मोठे मोठे बसायचं. व्हायचं ना? हो हो सांगतो मी. आता मी सांगतो तुम्हाला. आपण काढू इतिहास. पहिला आपला देव मोकळा करून घेऊ. हे पण काढून ते पण काढून. हे आपल्याच फुलाचं झाड आहे. ही जागा ना आपल्याच फुलाची आहे. म्हणून त्याचा इतिहास होते बसला ना टोपलीमध्ये तोच आहे. इथे एक झाड असं होतं तर माणसासारखं फुकट फुकट जायचं बेरकारक. परत बारीक बारीक व्हायचं. त्याच्यावर एक वस्तू चढायची ना उतरायची. बरं का? खरं आहे का खोटं आहे? चला आता मी चालू करतोय. तेव्हा आनंदाने इन्व्हेस्ट करतोय. मान पण करतोय. आपल्या जेवढा झेपल तेवढाच आपण गिफ्ट का. चला सांगतो मी त्याचा पुढचा. बोला महाराजांना माहिती का नाही? या देवी किती एक नव्हे त्याच्यामध्ये अंश. आणि ह्या मर्यादेचा त्याच्याशी संबंध आहे. तो गाणं याला माहित असेल नाही सर. तो गाणं पण तुमच्या समोर घ्यायला हवी. पहिले आपण या देवीला विचारू. बोला माऊली. माऊली या आगिवले परिवाराला कोडं पडलंय का हो? तुम्हाला नुसतं गोंधळ घातला असतं. वारी घेतल्या असत्या. मी देवाला देव सिंपल आहे. खंडोबाचा गट देवीचा गट. देवाच्या समोर देव आहे. उचलला असता देव झाला असता. असाच गोंधळ होतो तुमचा नेहमी. बरोबर आहे. पण ते देवाला जर ती ओळख करता आली तर ही ओळख करता आली पाहिजे का नको?
नवग्रह आहेत ते. नवग्रह आहेत. लिहाव. झाडाचं नाव काय? रेणुका माता. नाव नाही घ्यायचं, रेणुका माता. आणि हा कोण आहे? टोपलीतला देव नवग्रह बोलतात. हा, आणि हे कोण आहेत? हा नाही, रेणुका माता नाही, म्हणजे वारी रेणुकाची आली ना आपण. बोला, सोबतीला कोण आहे? घ्या रेणुका मातेचं एक गाणं आधी. पान पानात देवी तुझं नाव ग. मी सांगू तुम्हाला, मी आणि बायको जेजूर आलो होतो तेव्हा 9 विषय आमचा निघला गाडीमध्ये आणि ते 9च आता उभं राहिलेत. 9 खंड. हा, तेच उभं राहिलेत. योगाने तोच विषय चालू होता म्हणून त्याची ओळख आता करणार आहे मी. बोला, तो कोडा आम्हाला गाडीत जाता जाता तिने खोडून दिलाय. ते आधी मायाने. बोला, पानात आई तुझं नाव ग. मला वाटत बावळगडला जावं, मला वाटत बावळगडला जावं. माऊली, सोबतीला कोण आहे? समजा तुम्ही बोलताय नवग्रह आहेत. 9 बोललो म्हणून तुम्ही नवग्रह बोलले, बरोबर. 10वा कोण आहे? त्याला विचारतोय. देऊ तुम्हाला आरतीचा मान जात असताना ओळख देत असत, ओळख द्या. सगळा गोंधळ मी एक याच्यावर केला. माझं बोलत काय, मला तर एकच याच्यावर केला, पण एकच एवढा भारी पडला तुम्हाला सगळ्या ना. हा धारवीर आहे. कोण आहे? चला याची ओळख दे. धारवीर. एक तर तो अशी धार घेईल, नाही तर तो अशी धार घेईल. तुमची किती घेतात धार? सगळीच घेतात. वारकरी पण घेत असेल, पण हा धारवीर कोण आहे? तरी अर्धा सोडून दिला मी कोडा. चला, हा धारवीर आहे. एक मुखी धार आहे त्याला, बघ धार आहे. धारवीर आहे हा. मग हा धारवीर आहे, हे नवग्रह आहेत. मग हे कोणत्या रूपाचा धारवीर आहे? हा कोडा जो पण सुटत नाही ना, तुमचं कुल तो पण सुटत नाही. संचार खेती खंडोबा आला, वाघोबा आला, भैरोबा आला. मी काय देवाला देव म्हणून तयार केला असं, रात्रभर जागवलो असतो, मी निघून गेलो असतो. 5 वर्षाचा कोडा आहे तुमचा, तर 5 वर्षाचा नसून तर 25 वर्षाचा कोडा आहे. सांगा ना कोणी पण याची ओळख करून. तुमचा पण कोणी भक्तानी साध्या माणसाने ओळखावा. देवाला बसला का नाही हा? माऊली, सांगता का आरतीचा मान देऊ स्थानावर जाता? दिसत नाही तो मला. चला या, आरतीचा मान द्या. एक लेडीज आहे, कोणतरी बाई. 5 बायकांचा मान पाहिजे मला. नाही माऊली, देवीच्या खंडराया जागरणाला या.
सांगा, या देवारी तुम्ही बसलेत का? देवारी बसलेत का तुम्ही? घ्या गाणं. हो चला तयारी दिगजवरीनं जाऊ देवाला. यांच्या घरचं कोण आहे? यांचा कधी पाय मोडला होता का? पायाला काय झालं का? हा घ्या गाणे. एक बाहेर लागला. अरे हा सगळा देवाचा देव तंगडा देवा येत्या पायाने. खेळायचे का? आनंदाने खेळायचे का? आनंदाने खेळायचे तुम्हाला? हा काय नंतर केव्हा बोलवून येईल तेव्हा? मग आता आलेत ना, त्या झाडाला आरती करा ना कोणतरी. घरात कोणी वारले का तुमचं? मी आता घरचं दुसरं कोणी असं तर वाडीमध्ये त्यांची ओळख दिली असती. माऊली मुंबईवर आले, आपल्या लोकांना इथल्या इथं येता येत नाही. युट्यूबला व्हिडिओ बघून आले का बघा. हा सांताक्रूज वरनं तुमचं गाव शोधित आले. ठीक आहे, त्यांच्या एकदा ते आपल्या युट्यूबला व्हिडिओ बघत असते, त्यांच्यासोबत कोण नाही. पण मला जे दाखवलं त्यांच्या घरावर खूप हानी झालेली. तुमचं कोकणाचं काय संबंध? मी रोजचीच आहे. कोकणी चेडा कोण? कोकणी चेडा आडवा जातोय माऊली. कोकणी चेडा आडवा जातोय. आणि एक सोडून दुसरी बाई कोणी केली? वारली ती मुलं. हा एक सोडून दुसरी गेली. एक गेली ना दुसरी गेली? हा मग ती वारली का सोडून गेली का त्या बिचाऱ्याने दुसरी गेली? कुठे आहे ती? कोण तुमची? कोण आहे? पहिली बायको आहे. आता जे आले आता मी ना त्यांचं घरचं कोणी असं भरपूर काय सांगितलं असतं. मी सांगतो तुम्हाला, आजची जोडीनं पलती पकडली बरोबर, वादविवाद झाला, कोकणीच्या आडवा गेला, आत्महत्या करण्याचा कोणी प्रयत्न केला? मीच करते नेहमी. हा मग आता करायचं नाही, भांडारा घ्यायचं. ते आले असतील आपला कार्यक्रम पाहून, तर त्यांची थोडीफार माहिती देतो मी त्यांना. कुठून आडनाव काय? रेश्मा सुर्वे. रेश्मा सुर्वे. रेश्मा सुर्वे. आपल्या देवरात आला तो खाली गेला पाहिजे का? नाही. ह्या बाईचा मी रोग बोलतोय. ही बाई मुंबईवरून कोण आली बोलत्यात, आवडे म्हणून आले असतील त्या. बाई तुझं कोकणचं येतंय, कोकणची जी मालकीण ना ती येते, पण तुझी मालकीणीची जागा घ्यायला दुसरी सोबत येऊन बसली होती बरोबर. आर्थिक मानसिक त्रास असल्यामुळे तू स्वतःच बरं वाईट करत 4 वेळा गेली होती. हा मी 4 वेळा बोलतोय. मग तुझ्याकडे तर मालकीण आहे, मग असं का घडतंय? तिला साकडं घातलं, माझं कोण बघणारच नाही. मग आता भंडारा व्हायचं होतं आपल्या देवावर. ऐका, या आगिवले परिवार बसलेली जी आहे माऊली, तिला मी साकडं घालतो. हा भंडारा अर्धा व्हायचा, अर्धा घेऊन जायचा. या भंडाऱ्या उभं राहायचं, परत ती तुला मार्ग देईल. धर गांडारची कालूबाई आवाज देऊन जाते. घ्या, तेवढं घेऊन जायचं, घराच्या उंबड्यावर ठेवायचं. रोज उंबड्याची पूजा करायची त्याच्याने. किती दिवस? 10 दिवस. या कुलाच्या मार्फत तुझी आडी अडचण ते दूर करणार. झालं. तुमची म्हणजे 10 ते 20 मिनिटात खेळतील. पण ती कोण खेळतील? देवरूपी खेळतील, भूतरूपी खेळतील, हे तुम्हाला माहित होईल का? हे कोण आहे ओळख नसेल, उद्या चांगलं का वाईट आहे तुम्हाला आडवं पण जात असं सगळ्यांना. ओळख झाली पाहिजे का नको? गोंधळामध्ये अखेर आपल्या गेली चाललं, पण याची ओळख गेल्याशिवाय शांत वाचायचं. तुम्हाला गुफाचा गोंधळ पाहिजे, याची कुलाची ओळख इथं गोंधळ पाहिजे. इथं बाजूची येतील नाव ठेवून काय महाराजांचा गोंधळ चाललाय. आपल्याला लोकांशी काय घेणं देणं? माझ्या कुलाला शांती, मला शांती, बाकी तिकडे गेलं हा खड्ड्यात नाही घालायचं. त्यांच्या मानसिकतेवर गेलं. माझ्या कुलाला कुठेतरी अडचण आहे. आजोबांनी ठेवलेलं, आजोबांनी सांगितलं नाही का काय ते? घ्या हो, मी सांगतो कोणी. अरे खंडराव बाबा
अरे आनंद मोठा आम्हाला घाटा ओळख करून देणार का? कुठं बसले? द्या ओळख करून. कुठं बसले? द्या ओळख करून. मी काय बोलतो मध्ये येडी वागती वारी आली तर चालेल, घाबरून थांबणारी नसावी. आता तुमचं निम 2-3 वार घाबरून थांबू शकतात. विचारतील महाराज काहीतरी जे आहे ते बोलतो स्पष्ट. आलं बाबा पण येतात ते कसं असू दे. या कडवचं गाणे कुठे दाखव आम्हाला बसलाय बघू. जो सत्य असा ना तो येणार आहे देवळ्यात. तुम्ही नका, आम्ही घेतो का नाही तुम्ही थांबा. आता जो सत्यमुखी जर खंडोबा असेल तर येईल देवळात. नाही आला तरी बत्तर, पण आला तर आनंद रे. अरे कलिका पगार देवाचे गाणे कुठं बसले तुम्ही दाखवा. दुसरं पण खंडोबाचं वार केलं होतं. गोंधळाला बोलवायचं आपल्याला. बघू आपल्या जेजुरीच्या खंडेराया गोंधळाला कडवाले या देवानी बसलेत का तुम्ही? दाखवा आम्हाला कुठे बसलेत. दाखवा ना उचलून आम्हाला कोण बसलेत बघा. ते चुकला नाही, सांगतो ना मी काय ते. बोला दाखवा तिकडं. देवा ठीक आहे, जरा तुम्ही खंडोबाची ओळख दिली, आपण उचलला, चुकला पण नाही बोलताय. मग तुमची तुम्ही ओळख करून देऊ शकता, तर याची ओळख तुम्ही करून द्याल का आम्हाला? तुमच्या देवारी बसला नाही, ज्या खंडोबा ज्या देवारी बसला त्या देवारचा आहे ना. मग देवा आम्हाला सांगाल का हे कोण आहेत? हा नाही समजत ना. मग आनंदाने खेळून स्थानावर जाणार. हा तुम्ही सांगाल का? तुम्ही सांगाल? नाही सांगणार. हा कोणता? मी नाही बोलतो, मी नाही बोलतो. कोण सांगलंय? बघत आहे कोण सांगलंय? तुमच्या म्हातारा आहे? हा म्हातारा सांगलाय ते बघत आहे. बाया त्या बाया कोण आहे बघू? पाणी होता
हा? बघा हो, कोण आहे? बाईचं फोटो आहे का बापाचं आहे? हे बाई आहे. तो बघत बाई आहे का? तुझी बाई होती बघत. मला एक सांगा जरा, मल्याचं मासं कोण खायचा? मल्याचं मासं दारू कोण प्यायचं? यांचा भाऊ ना, त्यांचंच घर काय? हा, मल्याचं मासं आणि दारू. ही बाई आहे बघत कसा बाई होईल? तिला उधळीता भंडार तिथे सोन्यावानी देवाचा दरबार. आवाज कमी येतोय. काय सांगू तुम्हाला, कोणत्याही झाडाला आपण दोष देऊ नका. जी झाडं येतात ना तुमची, ही मोठी अडचण येते त्यांना. अडचण आल्यामुळे त्यांना पुढचा मार्ग उघडत नाही. मग त्याचा मार्ग उघडण्यासाठी आपण याचा माहिती घेतली पाहिजे का नाही? कारण झाडं बरोबर आहे, ती येडी वाकडी कशी असू दे, सेवा करतात, सगळ्या करतात. हा आहे धारवीर. कोण आहे? हा पण एक गवली रूपानी आहे. मग हा धारवीर, तर हे दोन्ही झाडं धार घेतात का? ही दोन्ही झाडं धार घेतात का? भरपूर घेतात का? मग हा कोण आहे? धारवीर आहे. मग तो कधी कधी खंडोबाच्या याच्याने कधी कधी तो पण प्रवेश करत असेल यांच्या अंगात. मला सांगा, अख्खा बोलता झाला तुमच्या कोणाच्या बाईच्या अंगात आला का? गाणं आला त्याचं कारणच होय. काही येऊनच देणार नाही. येऊन देईल का ती? अख्खा गोंधळ एवढं झालं, कोणत्या बाईच्या अंगात येते का तुमच्या? यायला पाहिजे का नको? आणि हिची ओळख नाही तर ती त्या बाईला येऊन देईल? हिची ओळख दे मोठी, माझी ओळख दे, मग तुझी पुढची मालकीन देईल मी. येडी वाकडी झाड आहे, त्याला काय अडचण आहे? ती आपल्याला दूर करायला आपण इथं जमलोय. कोणाला खरा खोटा करायला जमलो नाही. हे झाड कसं असू दे, पण तो सेवा करतो का नाही करतो? करतो का नाही? मग सेवा महत्वाची का संचार महत्वाचा? पण त्या संचाराला अखंड मारुत येळगुटात ये प्रभळ हिर स्वर्ग रफी भंडारुपी घ्यायचं, वचन द्यायचं, झाडाचं रक्षण करणार, झाडाची चूक भूल झाली नाही पाहिजे, त्यासाठी उभं राहणार का? घ्या भंडारा, दोन्ही झाडा घ्या भंडारा, उजला भंडारा. महाराज भंडारा लावता दोघांना. या झाडाकडे तोच आलाय, त्या रूपाने खंडोबा आलाय, पण थोडं काय झाडू आलाय. किती दिवसापासून पायाला त्रास आहे? 8 वर्ष झाली. त्या देवाला 2 पायाचं खाना द्यायचं, 2 पाय द्यायचं. किती वर्षाने दिलं? मधी देतात तर त्याला पोचत नाही, काय नाही का हो? द्यायची का त्याला मानपान? कोंबडा द्यायची का? त्याचं पाय डोकी काय गाडायची का? मांडीचा भाग द्यायचा का काही? मग तुमच्या घरामध्ये कोणी जळाला होता का? भाजला होता का? असं तेल पडून काय करून? हा, यांच्यात बाटलो ना, भाजला होता ना चटका. मग तेच भाजलं होतं का कोणी? होतो काय माहितीये का? झाडाकडे संचार बरोबर येतो. मी जे बोललो ना, गरम काय पेटलेलं काय भाजलं होतं का? चटका यांच्यात होतं का? याचं कारण संचार बरोबर येतो, पण ज्याचं खाणं बंद केलंय काय करायचं? पुढे या, मी मोकळं पण देतो. हा, नाव लिहायचं. भाजलेलं होतं सगळं, इकडून पुढे ना. बांधलेलं होतं ते खंडोबाची गर्जना केली, परंतु खंडोबा तुम्ही हे किती भाव होतं? आणि तुम्ही काकांचं मुलगा किती भाव? हा, किती लोकांचा पाय दुखतात? पायाचा त्रास किती लोकांना? लेडीज जेंट्सला बऱ्यापैकी सगळ्यांना ना. तर मी सांगतो, संचार आला, मी त्याला खंडोबा बनवू शकलो असतो, पण खंडोबाचं गर्जना केली खंडोबा, बरोबर आहे. म्हणून मी गाणं घेतलं, कोणता?
हे गाणं तो बस दादा चालू 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 गाणं, देवा एका पायाने लंगडा. तो गवली का शेत, तो गवली आहे का? हो, तो गवली आहे का शेतावर? बायांच्या सोबतीला बसलाय का तो? साथी आसरांच्या सोबतीला आहे का? मग काय बोलतात त्याला नाव? म्हाताऱ्या कोणी रडली पण नाही ना म्हाताऱ्या कोणाला सांगला पण नाही. तो गवळी रूपाने तेवढ्या जागेत फिरतो. बाजूला आता नाव घेतो मी, जातीपातीवरून जात, आदिवासींची जागा आहे का बाजूला? नाही हा, इंटर का जागा आहे का दुसरी कोणाची? तुमच्या कोणत्या जमिनीला आदिवासींचं काय लागू आहे का? नाही काय कुठं नाही. कोणत्या दिशेला जागा आहे तुमची, ती जिथं काढायची ती पूर्वेला पूर्वेला नाही. हल हल मला रे देवा हल मला रे हल हल मला रे माझ्या मला रे हल मला रे माझ्या हल मला रे देवा हल मला रे माझ्या हल मला रे देवा हल मला रे बघ, आल्या आनंदाने यायचं, पांढरा उचलायचं, तानाव जायचं, जे काय तुझ्याची आडी अडचणी त्याचा मान दिला जाईल. जाणार तानाव, पांढरा उतर, चल तानाव. ती बांग दिली कुठं दिली बघा, शांत बसा. तुमची जी शेती आहे ना, इकडे शेती का त्यांची? ऐका जरा थांबा. इकडे पण आली, इकडे पण शेती आहे का? इकडून नाही ही कोणाची मग? यांची. आता जी बांग येते ती तिकडे येते, ती शेताकडेच येते का बघा? हो, आले, आले. शेती तिकडेच आहे ना, मग द्यायला त्याचं मानपान. इथं पण काहीतरी. टाइमच झाला त्यांचा आरवायला. चला भांडारवा, चला जागेवर चला. बाजारात बाजारात गे जगांबाच्या बाजारात बाजारात तुळजापुराच्या बाजारात बाजारात जगांबाच्या बाजारात तुळजापुराच्या बाजारात बाजारात जगांबाच्या बाजारात बाजारात तुळजापुराच्या बाजारात बाजारात जगांबाच्या बाजारात बाजारात तुळजापुराच्या बाजारात बोला. ओ जाऊ नका, बसा. ओळख घ्यायची का नाही? ही मंडळी चालली. बोला, कोण आले? या देवारी बसले का तू? मग या देवारी बसले तर ओळख द्या आम्हाला, कुठे बसले दे ओळख. तिथे बसले, ठीक आहे. तर आम्ही मांडलं, तू ओळख दिली, मग तशी तू जर तिची ओळख देते, याची ओळख देऊ शकते का तू? कालबैरी रूपाने याची ओळख देऊ शकते का? कोण बसले? एक सुपामध्ये तांदूळ आणा आणि बटाटी कांदा घेऊन या. आता वेळ आमची चालू आहे. ओळख पाहिजे ना? मला तुम्हाला येईल का गाणं? मी सांगेल काय, मग ओळख देतो. बोला. हा, हे कोण आहे? हे काना गवली आहे. आणि हे कोण आहे? ही कोण आहे? सांगा का? हा, एकच फक्त सुपामध्ये तांदूळ आणा आणि बटाटी कांदा अगरबत्ती हळद कुंकू इथलं घ्या, मग आपण सुरुवात करू. बोला.
काय होतं माहितीये का, तुमच्या झाडाचं तुम्ही कोणी मागून याला हसत असाल बोलत असाल पण त्या झाडाला काहीतरी अडचण येते. तुमचं जर बघायला गेलं तर तुमची कुलदेवी मूळ कुलदेवी कोणी अर्ध्या लोकांना माहित पण नसेल. तुळजाभवानी खंडोबा हे सर्वच आहे. म्हणून ते माणूस भंडारा द्या ना. मी कुल पण मोकळा करतो ना, ओळख पण देतो याची कोण आहे, पण 500 रुपये देणार, साधी नाही देणार, तर ती मला पण आवडणार नाही तशी. बरोबर आहे महाराज. वाजवून टाळ्या नाही देणार भेटणार तुम्हाला. ओळख नाही दिली तर फक्त महाराज नाही, गाणी मला तिच्या पद्धतीने घेतलं पाहिजे. बघू खरी ओळख द्यायची. येणार ओळख ज्याला वारीला याच्या सोबतीला या घ्या महाराज चला. नऊ खंडात 9 जणाच्या 9 या मावल्या. नऊ खंडात 9 या 9 या मावल्या. या 9 खंडाच्या 9 या मावल्या. तुझा गाडा नस सजवला आला गाडीवाला मोरा. गजर करशील का रे? नाही तर ही लेख बसली ती तुला ओळख देईल त्याची. कोणी दिलं का? ही पण बसले नाही ओळख दिलं तर तू देशील का? नाही तर ती देशील तू. गाड्यामध्ये तुला ओळख दिलेली आहे तिने 9 खंडाची. नाही माहिती? हा घे गाणं. तुझा भोला माझी नवरी माता माझी नौखंड माता. अगं गोरी आया तुझा माझा गाडीवान भोला. आमच्या 9 बहिणींचा 9 खंडाच्या बहिणी कोण आहेत? घेशील का रे ओळख? कर्मकराची आई माझी ही उभी. कर्मकराची नवरी माझी गती उभी. हे मशाल झोकीला आई ना माझी आई. कोण एकत्र आल्या रे? हो 9 दुर्गा 9 रात्री 9 त्या मावल्या. 9 दुर्गा 9 त्या मावल्या. सोबतीला हाय त्या जरी बरी मावल्या. सोबतीला हाय माझ्या जरी बरी मावल्या. सोबतीला हाय माझ्या जरी बरी मावल्या. आम्ही 9 जणी पण उग्र रूपाचे आहेत रे. बघ आमचा गजर तुला समजत नसेल तर शोध रे. रेणुका रूपाती आई माझी चंडिका उभी ग. मरीच बघला खवायचं. मरीच 9 रूप कालिकेच 9 रूप माहित आहेत का रे लेकरा?
पाच पुढे बसा. तुला आमची ओळख हवी का रे? आम्ही तुझ्या फुलात बसल्यात 9 रुपयाच्या पण 9 दुर्गे रुपयाच्या नाहीत रे बालका. आम्ही 11 विक्राल 9 रुपयाच्या बसलो रे. बघ संभलवल्या दादा देशील का रे गजर तिचा? तू चंडिका अंबिका तू मुलगा हाय ग सत्वाची. अगं चंडिका मुंडिका आई तू माऊली हाय ग सत्वाची. बघ एक लेकरू आहे त्याची मदत घेशील का रे? बघ एक लेकरू आहे दे रे मदत त्याला गाण्याची. गजराची आमच्या दे. बघ मी सांगते तुला. बघ छ छ छ छ छ छ छ हा वेता रुपी आहे छ छ छ. बघ आम्ही 9 दुर्गा नसू आम्ही 9 खंडाच्या 9 जणी छ छ उग्र रूपाच्या बसलो. बघ आम्हाला लेकरू मानपान काय द्यायचं विचार? लेकरू देतोय विचार त्याला. नाहीतर मी सांगते कोंबडा तो याला देतो रे. बायांना पण तो त्याचा मान रे. बघ 9 खंडाचा गजर करेल का? नदी नालाचा 9 खंड आई त्या माऊल्या. नदी खंडाच्या 9 झाली 9 त्या माऊल्या. अगं 9 जणाच्या 9 आया 9 आई माऊल्या. 9 जणाच्या 9 जगा हाया 9 जणी बालका तुझ्या देवारी मी या परिवारामध्ये कालिका रूपाने बसली आहे. बघ पण आमचं 9 रूप त्या देवारी बसलं. बघ बालका आम्ही तुझ्या देवारी 9 रूपामध्ये 9 जणी उग्र रूपाच्या 9 खंडाच्या 9 खंडावर आम्ही बसलेल्या माऊल्या आहेत. आमचं 9 खंड जेव्हा एकत्र येईल तेव्हा आमचं पूर्ण काली रूप जन्माला येईल. छ छ छ छ छ छ. बघ म्हणून सांगते जशी मी या देवारी बसले तशी या देवारी त्या जागेमध्ये आमचं किती 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 गडू निघालं होतं सांगशील का रे? एकच गडू निघाला एकच. किती गडू आहेत माहित आहेत का रे? आमचा सैन्य त्यात भेटलं होतं का रे? सैन्य भेटलं होतं. भूताक्याता भेटली होती का रे? दुचाकदाने भेटली. पैसा भेटला होता चांदीचा पैसा. किती होते? 2 होते. आणखी आमचा शोध घेतला का रे? नाही. बघ आमच्या 9 खंडाच्या 9 जणी आम्ही त्याला सहाय्य करत होते. बघ बघ तुमचा जायचा मार्ग हाच आहे का रे जुना? नाही फार पूर्वीपासून नाही पिढ्याने पिढ्या मी सांगते पिढ्यान पिढीचा तुझा जाण्या येण्याचा मार्ग आहे रे. पूर्व दिशेला तुझा दंडाचा मार्ग होता का रे? हो हो हा? हो.
रोड आता झालाय पूर्वी दंड होता. दंडाचा मार्ग तोच का रे? तोच. बघ, यामधली 9 खंडातील एक त्या दंडामधून पुढे जाऊन पाण्याच्या आतमध्ये बसले का रे? एवढं नाही माहिती. अरे दारामध्ये बसले का ती? नाही माहिती. पाण्याची जागा आहे का रे तिथं? पाणी जागा आहे. त्याच्यामध्ये दगडीचा काप आहे का रे? तिचा मान करता का रे गावाले? हा? नाही. 9 खंडाची पहिली मार्किंग तिथं बसले. कोणता रूप बोलता तिला? माहिती नाही. कापामध्ये आहे का रे? तिथे असे गडू आहेत का रे? नाही माहिती. पहिले दिवा निघायचा का रे बाहेर? दिवा निघायचा. हा? दिवा निघायचा. ज्योत पेटायची का रे? रोज पेटायचा. सगळ्यांना विचार. सगळ्यांना नाही. विचार आहे बालकांना, कोणाला ज्योत दिसायची का तिकडे? पुरी हम्म आमच्या लहानपणात हे साधारण 70 वर्ष झाले. वर्ष झाली. जनावर चारायला लोक जायची का रे? जनावर तेच रस्ता तिकडे जायची का रे? तिथं ज्योत निघायची का रे? गावाला तिचा विसर पडला का रे? रात्री निघायची. पेरीला निघायचा, हा जोडीला असायचा, घुंगराची काठी घेऊन फिरायचा का रे? घुंगराची काठी घेऊन फिरायचा. या कुलातला भगत बसवलेला मालक तिकडे जनावर चारायला जायचा का रे? जायचा. हा? त्याला बाहेरचं झालतं का रे? एवढं माहिती नाही. त्याला झपाटलं होतं का रे? एवढं माहिती नाही. त्याच्या अंगामध्ये संचार यायचा का रे? यायचा. हा? यायचा. कुठं धावत जायचा तो? असं इकडे जंगलात जायचा. बघ, परत सांगते, ती जागा मी मोकळी केले. जनावरांची गोठण होती का रे? हा? जनावरांच्या गोठीला जनावर इकडे बसायची का रे? जनावर बसायची. मग कोण बसला रे तिथे? काय माहिती नाही. सांगू का रे? सांगा. चारणी देव जा, चारणी देव. अरे मग या कोण आहेत रे? तिथे चारणी देव जा. कुठे जो स्टाफ आहे ना तिथे त्याच्यावर रोड गेलाय. हे कोण आहेत मग? जात होतं. किती जणी आहेत या? कोयती त्याचा घेरा. आम्ही चारणी मालनी हो, चारणी तो यायचा इथं दगडी फोडायचा का रे? हत्यारा बनवायचा का रे? हत्यारा बनवायचा. हा? त्याचा देव ठेवून गेला का रे? त्याचा कोणाला मारलं होतं? तेवढं माहिती नाही. त्याचं गाई बकर काय मारलं होतं का रे कोणी? मारलं नाही. झपाटच ही पाडायचं. कोण आहे सांगते आता मी तुला. सांग काय तुझ्या ते? देवरात काय बसले? कोणती देवी? उग्र रूपाची चारणी मारणी. तिचं किती अवतार आहेत? नाव घे रे चारणी मारणींचं सगळ्या. आम्ही चारणी तुझ्या बसवलेल्या भक्ताच्या अंगात भैरी यायची का रे? बैरी यायची. काल भैरी यायची का? बैरी यायची. अग्नीत हात टाकायचा का रे? अग्नी हात टाकायचा. काढायचा का बाहेर? काढायचा बाहेर. सर्प चावल्यावर धावत जायचं का रे? तेवढा माहिती नाही. पण त्याला कोण भारी पडली? हे गाणं. आम्ही चारणी किती खंडाचे बसलेत आम्ही? सांगा तुम्ही. 9 खंडाचे बसल्यात. तुम्ही आम्हाला देवळात मान दिला का? देवळात मान दिला का आम्हाला? नाही, बाजूला मान दिला. का दिला? आम्ही तुझ्या कुलामध्ये आहेत, पण शांत रूपात आहेत, उग्र रूपात आहेत का? नाही. आम्हाला का लागायची धार? आम्ही धार लावायचो ना? कोणत्या कुऱ्हाडीला धार लावायचो ना? बघ, जे झाड मोठं छोटं व्हायचं तिथं कोणती हानी झालती का रे? तेवढं काय माहिती नाही. तुझ्या भक्ताच्या अंगात कोण यायचं रे? कालवेरी यायची का? काल बैरी यायची. मग तिच्या वाहनाला कोणी मारला रे? नाही माहिती. कोण आहे तिचा वाहन?
घे रे भैरवाचा भैरवीचा घे. कोण आहे तिचा? अरे मला असं केले खंडेराव ते बैरी भवानी मारतात. अरे जी या जागेचा मालक याच्या अंगात यायची कालवैरी यायची का रे? तिचा वाहन कोण आहे? हा त्याची कोणी हानी केली? त्याची आणि एक भगत होता कातकरी समाजाचा, हम्म. त्यांनी त्या देवाला कुत्रा कापला. घे गाणं. अरे चालू नको अरे मारू नको माझा हा या बैरी देव. मारू नको, अरे मारू नको, माझा हा पाच फलं, सात लिंब सोबतीला येणार का घेऊन बालक तुझी? येणार देतो सगळं मोकळं करून. येणार. तो बघ आवाज येतो. तिथंच मारला होता का? तिनेच मारला सुधाच्या झाडाखाली. आला का नाही तो धावत? आला का रे? कोंबडा पाहिजे तर कोंबडा येणार. जो दिलाय तोच येणार ना रे. तो मेंढ्यावरचा देव आहे, त्याला कुत्रा दिला. अरे म्हणून तर मी आले ना तुझ्या शिवारात आता. त्याला मोकळं करून देऊ का नको? मोकळं करून दे. पाच पळ पुन्हा सात त्रास नाही झाला लिंब. पाहिजे. पाच पळ सात लिंब. तो दिशेला कुणाला ओरडतो त्रास तिकडे नाही दिलाय झाला का पाहिजे. रे? कुणाला त्रास नाही झाला पाहिजे. जो ओरडतो तिकडे दिलाय का रे कुत्रा? या देवाला इथे इथं दिलाय ना पुरेला. इथे इथे भुकतो ना तो. बघतो. अरे तुझी मालकीन काल भैरी बसले तिचा वाण. कुत्रा आहे. बली कोणी दिला? कातकऱ्याने. चालेल का आपल्याला? भक्तांनी दिला ना. ए, पण अजून कोणी मारलं त्याला? आम्ही लहान असताना त्यांनी कुत्रा कापला. आम्ही बघायला गेलो अरे होतो या लहान 10 असताना. वर्षात अजून कोणी मारलं? पहिली दुसरीला असताना. 10 वर्षात अजून कोणी मारलंय? नाही तेवढं नाही माहिती. या 4 वर्षात 10 वर्षात श्वानाला कोणी मारलंय का? बाग बांग देतो खरं बोला. नाही माहिती. अरे मारणाऱ्यांची हानी पण झाली ना घरी. घे 5 फळं चल. बघ तुझं शिवार मोकळं करते. शिवार मोकळं पडते पण गाव पांढरी कान आली सांगू का रे? हा सांगा. बघ दे 5 फळं. या जागेचा मालक बोलव. नारायण आहे का? नारायण. बघ त्या जागेला विचार. जागेला विचार या जागेमध्ये पहिला खाना द्यायचा का रे? कशाला? तुमच्या प्रत्येक लग्नाला खाना द्यायची ना. बोल ना. आता देतात का रे? कोणाला देता? कोण आहे तिथं? सांगू का कोण आहे? तो वेलेवरचा देव आहे. तो तिचा गवली आहे रे. कोणाला देतो सांगू? घे रे हिचा गाणे. 10 वर्षांनी 4 पाय देते का रे? 10 वर्षांनी 4 पाय देते का? आम्ही चारणी मालानी हो, चारणी मालानी राग आहे डोंगर चाराणी हो, डोंगर चाराणी. चारणी मालानी हो, चारणी मालानी, चारणी मालानी हो. काय द्यायचं खाना? मेंढ्याचा खाना द्यायचा. मेंढा मेंढा. अरे आता देत नाही तू. आता देत नाही. 40 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी तुझा पूर्वज मान द्यायचा त्याचा. आता काय देतो तू? कोणाला?
तिच्या जोडीदाराला कोण बसले तिथं? चारणी. कोण? नऊ खंडाची मालकीन कोण? पण तिचं कोणतं रूप आहे? उग्र रूप आहे. कोणतं? तिचं 3 गडू आहे तिथं. किती? 3 गडू आहेत. त्या 3 गडामध्ये एक गडू मिळालाय. 2 गडू तिथंच आहेत. ते काढण्यासाठी कित्येक लोकांनी काय नाही केलं विचार. ते ना काय होत? काय होत? चांदीचे पैसे खाल्ला खाडे. धन पाहिजे होतं त्याला. काय? तुला 3-5 व्यक्तींनी जाऊन त्या जागेला हे फल फोड. बोल तुझं मान देते. कोणत्या लेकरावाला आडी अडचण देऊ नको. रस्ता मोकळं करून दे. तुझा मान देत आले ते तुला देईल. जाणार 5 बालक? जा. जो जाईल त्याचा रस्ता मोकळं होईल. फुलाचाही रस्ता मोकळं होईल. कोणी नका जाऊ. नाही फुलाची जाणार. नाही त्यांची स्वतः मालका जमिनीचे मालक. महाराज त्या बांधाच्या खाली माझी जागा आहे. सगळ्यांना मोकळं करते मी. जागेच्या मालकाने फल दिलं पाहिजे असं काय नाही. ही तुझ्या देवारात बसले का ना रे? ओळख झालती का तुला? ही चारणी मारणी 9 खंडाची कुठं बसली? तुझ्या देवारात. कोणाला घेऊन बसली? तुझ्या भक्ताला. आवरली ती? जसा तुझा भगत बसला तसा तिला बसावं लावली ना रे? एवढ्या वर्ष ओळख केली का? मग त्या मालकाला सांगते. त्या मालकापुरता आराम देऊ का? कुलावर मान द्यायला सांगते ना मी. बसले रस्ता आहे इकडून. ही कुलामध्ये बसले ना. आपल्या तिचं रूप तिथं बसलंय म्हणून तिच्या रूपाने तिला मान द्यायचे. देणार का? जागेच्या मालकाला तर आराम भेटणार आहे. पण मला माझ्या कुलामध्ये बसलेलं हे रूप कोणतं? चारणार. कोणती? चारणार रूपी. किती 9 आहे त्याचं रूप? वेगवेगळी 9 रूप आहेत. परंतु चारणी ते तिकडे होता स्टॉपवर. जात होतं विळा चारणाचा. अरे सांगते ना मी तुला. तू कुठेही बसलाय पण तो तुझ्या देवारात आता बसलाय ना. त्याची ओळख दिली ना मग त्याला शांत करणार का नाही करणार? मग आता जाऊन तिथं नारळ फोड. तिथं सोड आणि बोल तुझं काय असेल ते घे. माझ्या पूर्ण परिवाराला मोकळं करून दे. अरे सांगतो कुठं फोडायचं. नाही मी सांगते तिथं. मी सांगते ऐका ना. जिथं जनावर म्हशी गाई ढोरं बसायची त्या जागेमध्ये. बोरण कुठं होती? जा बोरणी जवळ. सगळ्यांनी एक सगळं मोकळं करते. बघ सांगते मी. आगिवले परिवार किती देवत आले या देवारी? किती देवत आले इथे गावात सांगाल का? किती आले? 10 आले. त्याची नोंद केले ना? एकाने तरी ओळख दिली का रे? का नाही दिली? कारण ते त्यांच्या जागी बरोबर होते. त्यांचं पोचण्याची शक्ती कमकुवत आहे. कारण हे उग्र रूप कोणालाही ओळखता येणार नाही रे. मग आम्ही ओळख दिली का नाही दिली रे? मग आमचा जोगवा भरणार का रे? भरणार. आमचा जोगवा भरला तर कुलाला त्रास नाही झाला पाहिजे. अरे त्यासाठी आले ना एवढ्या वर्षांनी. किती जागरण गोंधळ मांडला रे तू? महिन्याला सुतक येते. जागरण गोंधळ किती मांडला? अरे हीच चारणी, हीच कालिका, ही स्मशान काली, ही भद्रकाली, ही कपाल काली, अशा 9 कालिका आहेत. किती बसल्यात कुठं? स्मशान काली. कुठं बोलावणार तुम्हाला रे? तिची ओळख नाही दिली तर ती तुम्हाला
कुठं बोलवणार मग तिला शांत करायची का नाही मग तुला प्रश्न आहे तुला त्रास नाही झाला पाहिजे. अरे तेच बोलतो ना मी त्यासाठी मी आले ना दिली ना ओळख आनंदाची हा तिचा आगाय बेताल ही तुझी चारणी बोल गावदेवी बोल आमचं जोगो वाढाल का वाढणार आम्ही सुख शांती सर्व देणार अगविले परिवार तुला ओळख देऊ का आम्ही कुठं बसायचे पॅटाऱ्यावर यायची कुठं बसायची रे गावामध्ये शिवारामध्ये पॅटाऱ्यावर यायची कुठं बसायची अरे पेटारा घेऊन यायची ना तुझ्या शिवारात हा डोक्यावरती प्या. शनैवारी पुढे यायची. हा कुठं बसायची रे ती अख्ख्या गावात फिरायची बसायची कुठं नाही बघितली मी. मारुतीचं मंदिर आहे का तिथे बसायची का केलायची का गावात अख्ख्या गावात फिरायची तरी बसायची. 3 ठिकाणी बसायची कुठे कुठे एक पाटलाच्या वाड्याला पाटलाचं घर कोणतं होतं आमचंच होतं. तिथे यायची का ती तिला तुम्ही मदन द्यायचं का मग तसं आम्हाला मदन देणार रस्ता मोकळा करून देणार तिची ओळख दिले बघ या रानावनाच्या कुठल्या रानाच्या वनाच्या 9 खंडामध्ये बसल्यात किती 9 खंडामध्ये तिचं रूप बदलून बदलून आहेत ती कोणाला सापडते का मग सापडले ना तिचा मानपान झालं पाहिजे का नाही झालं पाहिजे तुम्ही त्याला तिखट देता हिला काय देणार आम्ही सगळ्या मिळून एक कोंबडा देतो वर्षाला. कालीपाट कशा द्यायचा नाही काळी पाट नाही देत. कधीच नाही कधीच नाही. या देवारी तो बसवलाय कशाला तो पार पूर्वीपासून आहे आमच्या घरातलं घर पेटलं गावातलं घर पेटलं पेटल्यानंतर आम्हाला खूप त्रास व्हायला लागला. असं एक कोणी भगवंतांना- पेटवलं ते पेटवलं कोणी घर एक माणूस गावातला होता तो दारू करायचा आग लागली त्याच्या मराठ आला तिथून गाव पेटला. म्हणून सांगतोय तुझ्या आगवेताला चारणा देवीला शांत करायचंय याचा मान याला दे हिचा मान याला दे काय देशील सांगू खोबऱ्याची वाटी चण्याची डाल देशील हो तिचा मानपान कधी दिला असा दे तिचा राता मान तशा रूपात दे खोबऱ्याचा एक मान दे तिला वाटीचा त्यामध्ये डालीचा मान दे छ छ छ याला मांडीचा का कलेजी देतो रे हा मांडीचा मास हम्म अख्खी मांडी अख्खी मांडी देतो या आगिवले परिवारामध्ये किती लोकांची मांडी पकडले रे कमरे बसून किती बरेच लोक मुलं झालेत बरेच लोक किती झालेत विचार बरेच लोकांचे पाय रुळले आहेत. विचार ना किती झालेत कोणाकोणाला अडचण आहे कमरे बसून खाली हा सांगतोय तुझा जो मान आहे सांगू का रे कुलाचा जो मान आहे तिचं पाय जे मांडीचा भाग देतोय मांडीचा भाग दिल्यानंतर तिचं मांडी काय करतो रे मांडी भाजून भक्ताला नैवेद्य दाखवतो आणि तो उपास करतो. भगत काय मांडी करतोय का रे हा भक्ताला मांडीचा नैवेद्य दाखवतो आणि जो उपास करतो ते खातोय. मग हा कोणाला धार मांडी पाडतो देतो? त्याला धार पाडतो मग ही धार घेतो का ती धार घेतो ही धार घेतो. मग संचरूपी मी नाही सांगत पण सांगतो तेवढं कश त्याला मांडीचा भाग दिल्या नंतर डावे मांडीचा भाग डावा पाय ते बालक कुठे आहे लंगडं झाले ते दुर्वेश जे त्याच्या अंगात संचार आलं होतं ते कुठे आहे त्याचा भाग डावाच पाय धरलाय का कोणता धरतोय याला कोणतं देत आता त्याला मी बोलतोय तुझा तुला मान देईल कोणत्याही झाडाला पकडायचं नाही चांगला बंदोबस्त करा आणि मला फक्त मदन दे माझी जोली भर सगळ्यांची जोली बरेल
9 खंडाच्या किती आहेत? 9 जणी आहेत. 9 खंडाची 9 रुपये, तिची किती? तिच्या सोबतीला बसलेला हा कोण आहे? बघत आहे. हा. त्या भक्ताला पण ती भारी पडले म्हणून भक्ताच्या सोबत ती येऊन बसली. आणि ती कोण आहे? पिढून पिढीची या गावामध्ये बसलेली चारणी माता. कोणती? पिढून पिढीचे चारणी माता ती नाक्यावर आहे. सांगते मी. ती 9 खंडामध्ये बसले. किती? 9 खंड आहेत ना तुझ्या शिवारात. आता चारणी देवावरून रोड झालाय, हम्म. बुडाळ काढलाय. अरे पण तो तिथं काम चालू देतो का काही कसला? काम चालतंय तिकडे सगळं. नाही चालणार. तीच पिढोन पिढीची तुझ्या देवारी बसले. ही 9 खंडाच्या मालकिनीला मान दे, तिला शांत करते मी. हम्म? तिला मान. घे तिचा पेटारा. बघ, तिला लाल वस्त्राने गुंडाळून यामध्ये ठेवायचं. त्याला तांदूळ टाका, जेव्हा तिला मानपान द्यायचं असेल त्यावेळीच काढायचं. अक्षर टाका बुडाळ. बघ, पूर्ण शिवार आता खुलं करते. घे गाव पांढरीचं. आई गावामध्ये मी तू गावाचे पाडारे. गावदेवी आली ना तू? आली. तू आलेस का? हा, मग तू सांग, डाव्या बाजूला बसले का उजव्या बाजूला? डाव्या बाजूला. हा? नाही. बघ, मी गाव पांढरी. मी गाव पांढरी. कोणत्या बाजूला बसले? सांग, कोणत्या बाजूला बसले तू? गावाच्या डाव्या बाजूला. नाही. मंदिरात कोणत्या बाजूला बसले? मंदिरात मध्ये. मंदिरात मी मध्ये. दोघी आहेत ना त्या? दोघी आहेत. मग कोणत्या याच्या बसले तू? गावदेवी. करवलं गावदेवी. आली ना? करवलं. ही बसले का ही बसले? स्वामी. ही बसले का ही बसले? ही बसली. डावी का उजवी? उजवी. तुझी उजवी का माझी उजवी? तुमची उजवी. मग डावीला का थांबवले? बघ, सांगते. जेव्हा गावाचा गोंधळ करशील तेव्हा आम्ही आमची ओळख देऊ. आम्ही डाव्या का उजव्या? आमच्या मागच्या अंगाला हिरवा बसलाय का रे? मग आता आम्ही आमची ओळख देणार नाही. जेव्हा गावाचा शिवाराचा आमचा उत्सव होईल तेव्हा आमची ओळख. आता इथे हिरवा डाव्या बाजूला आहे. चल, स्थानावर चाल. खुलं पाहिजे ना मार्ग? बंद करे. बघ, आम्हाला जोग्याचा मान देशील का रे? सगळं रस्तं खुलं करते. केलं रस्तं खुलं. सगळं रस्ता खुलं झालं चारा पाहिजे. बाजूने तुला बांग दिली. ज्याचं बळी दिला त्यांनी पण दिलं का नाही ओळख? दिली का नाही? किती वर्षापूर्वी त्याचा बळी दिला होता? किती वर्षापूर्वी दिला होता? या भक्ताचा नाही. अरे हा. त्याला जाशील जवळ 80-90 वर्ष. मला एक बोल, मागच्या अंगाला बांग देतो तो कोणाचा बांग देतो? तो भोरांचा कोंबडा. बघ बाळको, मला सांगा, ज्या अंगाला कोंबडा बांग देतो शेणकाई होती का तिथं? हो.
शेणकाई होती का? होते. ते शेणकाईचा खड्डा करून ते बंद करून आहे का तिथे? चल आता आम्ही दे आम्हाला मदत. चला अगोदर परिवाराने सर्वांनी उठवून सहकुशीला काय असेल ते जोगा वाढायचं आहे आदिमाया शिवशक्तीला. चला अगोदर परिवार आगिवले परिवार. बाय तुझं सांगतो तेवढं करशील. बघ तुला साथीबायांची अडचण येते. साथीबायांची अडचण आहे. जाऊन काजल गंचा मान साथीबायांना देशील. झोपेमध्ये उठवते, झोपेमध्ये दरपते. बस खाली बस, डोळे बंद कर, मोकळी करते. गेरे साथीबायांचा बाजू होय. अगं बाया माझ्या कुठं गवत येते काय सोबतीला ती? आले का सोबतीला आता? हा मग तिला आल्या जागेवर जाऊ दे ना. रात्री झोपेत उठवते, झोपेत दाबते, काय करते मग? उठवते ना. मग तिचा साथी बहिणींचा मान देशील, मोकळं होशील तुझा. का तू 5 जणींच्यात आलेले. नाव बोल तुझं. जा. देशील मान तिचं. दे. आईचा मरीचा ग आईला ज्या मालकिनीला भंडाऱ्याचा मान देईल, दरवाजाच्या उंबाट भंडारा सोड शाळायचा. तुमचं गेल्यानंतर पुढे ठेवायचं.
नाव बोल. कल्याणी राजेंद्र पाटील. शिवाराच्या बाहेर राहते का? बघ तुला शनीची बाधा चालू आहे. स्वप्नामध्ये येते का? घे. नुसार तुझं एवढं नव्हतं, इथं नव्हताच. किती माल्याची आहे? 4 माळ्याची. तिथं एका व्यक्तीने आत्महत्या केली का? आधी आम्ही राहायचो ना, दुसऱ्या ठिकाणी तिथे केली. थोडी सावली तुझ्या मग यायची. सोबतीला आता आली, तिला सोडायची असेल. भंडारा ज्या दुसऱ्या माल्यावर राहते टाकशील तिथं. ज्या जागे आधी राहायची तिथं त्या व्यक्तीने गेली होती का आत्महत्या? करून घ्या ना. वावरायचं का तुला? स्वप्न द्यायचं का? जा. चला खाली चला, खाली चला. हे जनता आलाय ते खाली चला. ज्याला खूप आडी अडचण आहे त्यालाच मी थांबवणार आहे. बाकी चोपा देऊन सांगते तिची इच्छा पूर्ण आहे. मी करीन सगळं पूर्ण. लेकरं किती? 2 पोरं आहेत तिला. लहानाचं नाव बोल. शर्विल. त्याला येऊन ती दृष्टांत देते. 2 वर्षाचा होता तेव्हा ती केले त्याला येऊन दृष्टांत देते. त्याला घेऊन सांगशील तिथं जाशील का ग? हो आई, तू सांगशील तिथं जाईल. मला बघ सांगते, पहिली गोष्ट तिची फसवणूक झाली. फसून तिला गेलेली आहे. लहान बाळकाला ती दृष्टांत देते, घाबरवत नाही. आई, तो मोठा पोरगा पण लय का वेगळाच करतो. सांगते तेवढा करशील. हो आई, तू सांगशील ते करीन. तू सांग मला, मी सगळं करीन. कुठे येऊन बसते सांगू का तुला? ती सांग ना. मागच्या दरवाजात इथं पिकला. जनावरांचा गोठा तिथं होता का ग? हो आई, आमच्या घरात होता. माझी मम्मी नाही, माझी दीदी नाही लावायची. माझी मम्मी लावते. तिला सांग जाऊन. माझी मम्मी इथेच आहे. सांगते तेवढा करा. सांग तिला. तिलाही मसाला सूज येते का? हो, मीच येते. पाण्याच्या ठिकाणी वाहत्या पाण्याला दही भात आणि साडी चोलीचा नैवेद्य, त्या दही भाताचा नैवेद्य विहिरीच्या बाजूला, वाहत्या पाण्याच्या बाजूला 2 या ठिकाणी कुठे एक जागी ठेवशील का ग? तुझ्या आईला अंगाला सूज येणार, डोळ्यावर अंधेर येणार. लेकरांना का होतंय सांगू का ग? त्यांना ती येऊन जागी करते. घाबरल्यासारखी लेकरं होतात आणि येड्या वाकड्यासारखी ताल करतात. सोड, ती कोणालाही त्रास देत नाही. पण हे गुप्त आहे, मी सांगणार नाही. तिला पोटाची अडचण होती का ग? हो, ती तिचं वाद कोणाशी झालं होतं ग? बघ, मी सांगते तेवढं कर. दही भात, साडी चोली,
काजलगंध वाहत्या पाण्याच्या बाजूला नेऊन ठेव. सगळं गरदार मुक्त होईल, तिलाही मुक्ती भेटल. जशी तू रडते तशी ती मागच्या अंगाला जे झाड आहे शेकटाचं आहे का, राग तिथं टाकते का ग आई? पहिले टाकायची तिथं टाकायची ना. तिथं बालकाला सांग एक फल फोड. तिच्या पोराने सांगितलं जा मुक्ती भेटेल तिला. तिची दोन्ही पोरं वेगळीच वागतात त्यांना. देते ना करून मी, वाहत्या पाण्यात सोड. तिची इच्छा त्यांच्यात अटकले, जीव अटकलंय. जा सांगते तेवढं कर, मोकलं कर. घे. घ्या गणेशू येऊ बाबती करून परडी माझ्या गदेवीरा. अंग पिवलं झालं होतं का सांगू का ग? त्याला मुठीचा मारा झालाय. कसला? शेतावर कशाला जायचा? हा झोपायला पण जायचं का तिथं? वाडीमध्ये कशाला जायचा? अरे कुठे कोंबडा डायरेक्ट जी शेतावर तो लावायचं ना तिथे एक फर पोडशील. पिंपल्याचं झाड कुठे तिथं? जाता जाता लागतंय ना. तिला फल पोडशील. जा तुला स्वप्नात येऊन सांगेल काय झालंय तो. तिकडनं गोष्ट सांगते तुझ्याकडे त्या माऊलीचा संचार येत होता, तू बंद करून घेतला अर्षदच्या का? मागे जा नाही तर अर्षद पण गेला ना. सांगते इथं नाही इथे येत नाही बाबू जाऊन त्या जागेला पिंपलाचं झाड जिथं असेल फल पोडशील. येत नाही त्याच जागेतून बालक तुझा शेतीवर जायचा. जा फक्त मी नाव घेत नाही कोणाचं. बाईची नाडा होती त्याला. कोणाची? जा फल फोडा सांगले तेवढं फोड. जा लवकर दे. जायची वेळ झाली, लवकर काय करायचं आहे? धक्का बुक्का करू नका. कोणाची निर्वंशाची जागा कोणाची घेतली? मागून इकडे या बाजू तुले ज्याला मूलबाळ नव्हतं त्याची जागा तुझ्या आयुष्याला आहे का? हा? चल धर घे. जा तुझं अडलेलं काम होईल, संसार पूर्ण होईल. निर्वंशाच्या नावाने निर्वाशी बनवायचे का त्याला? वंश नसलेला सांगते मी. निर्वाशाची नारळ आहेत. निर्वाशाची जमीन जागा काय भेटते का? त्या निर्वाशाच्या नावाने दही भात, 5 नारळ आणि 5 अगरबत्त्या ज्या जागा घेतल्या त्या जागेवर ठेवशील, पोडशील. हे निर्वाशाची नारळ अरे जरा बाकी आणि मागावा सगळ्यांना भेटेल. आम्ही सांगते मी एका बालकाच्या हाकेला नाही, सर्व बालकाच्या हाकेलाने इथून मागे नाही मी. नाहीतर आमची वेळ झाली, आम्ही निघून गेले, कोणाचाही रस्ता मोकळं होणार नाही. मी जिला थांबवल तीच थांबायचं. काढायला गेली तर मी सगळ्या कुटुंबाचा, सगळ्या परिवाराचा, सगळा गोतपती काढील. वेळ तेवढा माझ्याकडे नाहीये. चल लवकर. अंगात येते तरी पण तिला दुसरं काय दाखवतंय? विचार रेणुका माता अंगात येते तरी तुला दुसरं दाखवतंय काय? बाय सांगू का? सांगा.
4 वर्ष आजारीच आहे. पहिलं तिला गर्भवतीचा त्रास आहे का? सूज मारली होती का गं? तिला माहेरच्या नित्या देवींचा आहे. तिचं छंद अपूर्ण राहिलं. अंगा मासाला खाज यायची का गं? अंगा मासाला खाज यायची का गं? माहेरी यायची का सासरी यायची? तुझ्या घराच्या बाजूला विहीर होती का ग? हा, त्याचं पाणी आणायचं, त्याचं मंडळात त्याच्यात आंघोळ करायची. घराच्या बाजूला अंगाला विहीर आहे, त्याच्यात पाणी घ्यायचं, त्याच्यात आंघोळीचं वापरामध्ये टाकायचं. जा, हिला येड्या बायांचं, नित्या बायांचं, लहानपणीचं व्यायाम शाळेमध्ये 7वीला असताना तिला त्रास झालेले. पोरं खायला जायची कुठं? आता आम्ही बाळाच्या पाण्यातीला आलोय. कोणत्या एका बालकासाठी एक साडी द्या ना ती. विचारायचं नाही. विचारायचं नाही, सांगला तर साड्या मुरल्यान दिला त्याला मागे कोणाला वाईट असेल बा. कुठे आहे ते? लेडीज झाले ना. लिहिलेला कुठे? वही द्या, वही लिहिले, वही मागतायत. ए साईडला रे, तुम्ही साईडला साईडला कॅमेरा चालू थोडा साईडला. जेवल्यात ना आवाज सरीला दळा बाय सरीला सरीला नाही म्हणू ग बाई सरीला नाही म्हणू ग सरीला नाही म्हणू ग बाई सरीला नाही म्हणू ग चियाचा नाही पता इडा बाई चियाचा नाही पता त्यामुळे कोणाला काय दोष देण्यापेक्षा मी सगळ्यांना चॅलेंज दिलं होतं का कोणी येऊन ओळख करून द्यावा कोण काय सांगते ना कोण काय सांगताय. किती खंडाची आहे 9 खंडाची. मग मला सांगा तुमची कुलदेवी कोणी माहिती का तुम्हाला?
तुमची धारकालिका आहे, कोण आहे? आगिवले परिवाराची कोण आहे? आणि मग ही नवखंडाची कोण आहे? ती जे नवकालिका असतात ना, ज्या नवखंडाच्या, तीच ही आहे. फक्त कालिका खुल्ली नसते, ती खुल्ली राहिली तर स्मशान उघड करते. म्हणून तिला झाकण ठेवून पॅक केलंय. तिच्या जोडला जो भगत बसला तो आगव्यात आले, तो पहिले तेलुरा पण हातात काढत असेल. पण माहितीये का, अंगात आला ना तर तेलुरा असा हाताने काढला असतो, तो आगव्यात असेल, तो तिच्या जोडला. म्हणून संचारापेक्षा मी त्याची ओळख करून देणं महत्वाचं केलंय. नाही तर असंच कोणतं तुमचं मी केला असता, देवाला बनवलं असतं, ते झाडांना पण त्रास झाला असता. झाडांचा तर ओळख त्याही थोडीफार दिली, पण जी अडचण होती ती महत्वाची होती. जिथं कुठं असेल, मला वाटतं ते बोर्ड लावले त्याच्या पुढे का, आणि हे असं तिचं जुनं स्थान आहे. आणि पुढे गेल्यानंतर कोणाला मुंज्या झपाटाचा का तिकडे, तो तिचा जोडीदार होते. असं बाहेरचा झपाटाचा का तिकडे, त्याच्या पुढे थोडा मुंज्या, कधी कधी मोठा माणूस व्हायचा, बारका माणूस व्हायचा. हा, मग तो तिचा जोडीदार आहे. पण तो आपल्या वंशाचा कुलाचा पाटीलकीचा असल्यामुळे आपण काय केलं तसं ऐकत नाही. मग त्याला शांत कशात बसून ठेवलाय, बाबा तुझं काय, तुला भेटेल, आम्हाला कोणाला त्रास देऊ नको. आणि तिथं पहिले सस खूप निघत असतील, सस निघत असतील तिथं. महत्वाचं काय, किती संचार केलं त्याच्यापेक्षा माझ्या कुलाची मला ओळख भेटले. नंतर हे संचार येणारचे, पण त्याने येणारी अडचण येणार नाही. आता नुसतं देव केलेलं असतं, खंडोबा तुळजाभवानी, त्याही त्यांची ओळख दिली. देव बनवून काय भांडण लावून त्याने देव बनवून टाकला असतो, ही ओळख झाली असती का? मग आता यांचा मानपान दिलाय, तुम्हाला मानपान भेटलाय. येडी भक्ती पालूक तुमच्या कमी पडत्यात. देव सुद्धा केलवायचं नाही. तुमची वारी यांच्यावर 2 आणि 3 वाऱ्या आल्यात. तुमची ओळख सांगली ना तुम्हाला. काय कोणता देव येतो? खंडोबाचाच अंश आहे. बाबा हे तुमचाच म्हातारा वाचला होता ना, तुमचाच म्हातारा घ्यायच्या, तो तुम्हाला पुढे मार्गदर्शन करणार. पुढे याचं वागोबाच आहे, पण त्याचं कालभैरी पण त्याला साथ मिळते. पण आता सध्या वारीपेक्षा मला या गोष्टी बोला काय बोला. स्मशानकाली, भैरवकाली, ज्या कालिका किंवा येडामाई या सगळ्या रूपाच्या 9 खंडाचे आहेत, त्या बोलत्याजवळ माझी ओळख नाही, तोपर्यंत कोणती तरी सुवासनीच्या अंगात आला का? किती वर्ष नाही, त्याचं कारणच आहे तो. ह्या 9 जणींची ओळख नाही तर ही पुढची सुवासिनी येऊ देईल का? पहिले बोलते माझी ओळख कर, काय हरकत नाही, चांगली ती ओपन करून ठेवायचं ना. नाही असं ठेवा, काही ऐका, मानपान द्याल तेव्हाच उघडायचं. फक्त मानपान ठेवा. आणि हिचा कोणालाही त्रास नाहीये, या देवताचा कोणालाही त्रास नाहीये, फक्त तिची ओळख नसल्यामुळे ती रूप बदलायची. या झाडांना ती फिरवायची जागेवर फिरवायची. धड चांगलं धर वाईट, धड चांगलं धर वाईट, कुला करून दिलं. आता काय होतं, पहिले पिढून पिढी त्या घरात असतील ना, तर घरमालकच देत असेल. सगळ्यांना वाटतं घरमालक देतोय, पण खरी म्हणजे ही कुलात बसलेले ना, तुमच्या कुलात बसलेले ना, तिचं 2 अंश आहे. तुम्ही कुला करून द्या, घरमालक करून काय हरकत नाहीये. आम्ही जेव्हा एकदा द्यायची देवाला जेव्हा निवेद देतोय वर्षातून एकदा, जेव्हा आवणीच्या अगोदर आमचं हे असतोय तेव्हा दिलं चालेल ना. 7 असते 7 वर्षातून जेव्हा द्यायची ना पिढून पिढी तेव्हा द्या. आणि तो भक्ताचा मान आहे, मांडीचा जो काय तो. फक्त काय होतं माहितीये का, ऐका मी सांगतो, तुम्ही जे देता आला ते कंटिन्यू करा. फक्त त्याची ओळख करून मी दिली. आता ओळख करून दिल्यामुळे तिला माहिती माझी ओळख झाली. आता मी कोणाला वापरायला नकोय. हा, फक्त एक सांगतो, ते जी जागा आहे ना, जागा जिथं कुत्र्याचं बळी दिलंय, ती जागा कोणाची? मालक आहे ना, तर तिला ना तुमच्या करून एक फल द्या. एकुला करून दिले एक फल द्या. बरं, जे झालं असेल तुझ्या जागेवर, आमचा काय दोष नाही त्याच्यात. एक फल द्या, तुमच्या घरांच्या पुढचं तुम्ही मोकळं करून घ्या. नाही तर काय होईल सांगू, स्पष्ट बोलू, तुमच्या दोघांना भाई बहिणांच्या जमणार नाही. ईशावरनं भांडणं होतील, कशावरून काय होतील, ते काय ना काय होतील. सरळ एक फल द्यायचा तुमच्या पद्धतीने, काही नाही, तुमचा दोष नाही त्याच्यात. दिवाळीला देतात ना ते, त्यांना देऊ दे, तेव्हा देऊ दे. तूच करीत जाते. जे कंटिन्यू आले ना, ऐका, जे पिढ्यानपिढी आले त्यांनीच करू द्या. ऐका, हे कोण द्यायचं, हे द्यायचं. ही जमीन कोणची? मग तुमचीच आहे, मग तिची तारण्यांचीच आहे ना ती. मग तेच झालं ना, ते एकच झालं. हे काय ना असं झालं का, तुम्ही देत आले ना, तुम्ही द्या. तुम्ही शेती खाता ना, तर तिचा ते मागता तुम्ही द्या, असं समजून द्या. तुम्हाला दोघांसाठी जमलेला आहे. आणि खरं तर सुरुवातीला आपण स्वागत घेणार होतो, परंतु कार्यक्रमाला सुरुवात केल्यानंतर आपल्याकडे जे पाहुणे आले त्यांचा आदर सत्कार करणं हे आपलं औचित्य आहे, आपलं अगत्याचं काम आहे. आणि म्हणूनच एक छोटा कार्यक्रम आपण या ठिकाणी ठेवत आहोत.
सर्वप्रथम मी श्रीमान गुरुवर्य अरुणजी महाराज निचिते आपल्या आगिवले परिवाराच्या जागरण गोंधळ उत्सवासाठी ज्यांचं अनमोल मार्गदर्शन आपल्याला लाभत आहे, संपूर्ण महाराष्ट्रभर गोंधळ आणि जागरणामध्ये ज्यांचा हातखंडा आहे, आपल्या आगिवले परिवार गोंधळाचे ओळख करताना सांगावंसं वाटतं की महाराजांचं स्वतःचं आयुर्वेदाचं क्लिनिक आहे. ते स्वतः आयुर्वेदावरती त्यांचं PhD झालेली आहे आणि महाराज अनेक प्रकारचं 20 वर्ष सन्माननीय कुंदनजी मोहन पाटील यांना मी विनंती करतो की आपण आदरणीय गुरुवर्य अरुणजी महाराज निचिते यांचं शाल पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी हार्दिक स्वागत करायचं. या ठिकाणी मी विनंती करतो की महाराज परिवार सहित आलेले, तर मला वाटतं ताई तुम्ही सुद्धा गेले असते बरं झालं असतं. फोटो घे ना मोबाईल मध्ये. येळकोट येळकोट आवाज येऊ द्या. येळकोट येळकोट. जसं तुम्ही आमचा सत्कार केलं तसंही मी कार्यक्रम सुरू होण्यापासून व्हिडिओ टाकला होता. त्या व्हिडिओ मध्ये आज कित्येक गोंधळ माझ्याकडे आलेले आहेत, पण असं नियोजन मी तर कधी पाहिलं नव्हतं. म्हणजे कार्यक्रम भरपूर केले, ज्याच्या त्याच्या परीने करून नियोजन करून, आणि या नियोजनाची कॉपी 3 गोंधळवाले आपली लगेच कॉपी फोटो मागून त्याची कॉपी केलेली. असं नियोजन असावं, असं हे असावं, फक्त संयम असावा, कोणत्या गोष्टी संयम असा. आणि आता जे युट्यूबला गेले हे तुमची कॉपी लोक करणार आहेत, ही गर्वाची गोष्ट. आणि हीच गोष्ट तुम्ही चालू ठेवा आणि चांगल्या पद्धतीने नियोजन होतं. आता नियोजन करणारे सर्व परिवार असेल किंवा ज्यांनी मेहनत घेतली असेल त्याच्यासाठी आमच्या पर्यटकांपासून एकदा त्यांच्यासाठी पण टाळ्या होत्या ज्यांनी नियोजन नव्हते. खूप बरं वाटलं. माझ्या सोबतीला भरपूर लोक आले होते, तेही सांगितले महाराज असं नियोजन आमच्या एवढ्या कार्यक्रमात कधी पाहिलं नव्हतं. म्हणजे सगळ्या गोष्टी आमच्या मुरल्याबाईंना राहण्याची, कपडे बदलायची सोय, नाही काय होतं त्यांना इकडे जा तिकडे जा, आम्हाला स्वतः निवांत बसण्याची सोय आणि सगळ्या सुविधा चांगल्या. त्याबद्दल धन्यवाद. 2 शब्द सुटी सुद्धा आमच्याकडून उधळली त्याबद्दल मी आपले आभार मानतो. यानंतर गुरुवर्य निचिते महाराज यांचे शिष्य सन्माननीय प्रमोद महाराज सांडेजी यांचं स्वागत. व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष सन्माननीय शरदजी यशवंत पाटील, शरद भाऊ आहेत का, प्रकाश यशवंत आगिवले यांना मी व्यासपीठावरती बोलवतोय. सन्माननीय प्रमोद महाराज सांडेजी यांचं या ठिकाणी आदरातिथ्य करायचं आहे. असं ना असे असे इकडे 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 सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. आपण पाहुण्यांचं आदरातिथ्य या ठिकाणी करतोय. सन्माननीय स्वप्नील महाराज दिनकर यांचे स्वागत. गोंधळ महोत्सव जागा व्यवस्थापन सन्माननीय कुमारजी लक्ष्मण आगिवले, अनिकेत अरुण पाटील यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान करायचा आहे. राजू अंकल, राजू फोटो काढ रे. जय मल्हार जागरण गोंधळ पार्टी उंबरमाळी कसारा यांच्या पार्टीचे मालक आहेत, ज्यांच्या दमदार आवाजाने सर्व प्रेक्षक वर्गावर एक वेगळी पकड मिळाली. चालेल. आपण सगळ्यांनी या ठिकाणी टाळ्या वाजवायच्या आहेत. पाहुण्यांचं आदरातिथ्य ज्यांच्या दमदार आवाजाने आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि बरोबर त्यानंतर ज्यांच्या हातात एक वेगळी जादू आहे ते झिरकोरी सन्माननीय सुजितजी आत्माराम पाटील, सन्माननीय सचिनजी बबन पाटील यांना तुम्ही मी विनंती करतो की आपण आपल्या हस्ते पाहुण्यांचं आदरातिथ्य करायचं आहे. ज्यांच्या नादानं आणि ढोलकीनं आपल्या आगिवले परिवाराच्या गोंधळात खरा जोर धरला आहे ते ढोलकी मास्टर गोंधळी सन्माननीय राजेजी कोडू पाटील, सन्माननीय सुधीर दत्तात्रय पाटील यांनी पुष्पगुच्छ स्मृतिचिन्ह देऊन त्यांचं आदरातिथ्य करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सुधीरजी दत्त ज्यांचं नाव पुकारलं जाईल त्यांनी कृपया स्टेजवरती यायचं आहे. रामचंद्र विष्णू पाटील राहू का एक गट आहेत. पाहुण्यांचा आदरातिथ्य आपण या ठिकाणी करतोय. त्यानंतर
खंजरी मास्तर जोमाने होते. आम्ही सगळ्यांनी बघत होतो आणि सगळ्यांनी भोजनाचा आस्वाद देखील खूप छान घेतला. सगळ्यांसाठी टाळ्या होऊ द्या. अतिशय सुंदर भोजन आपला सगळ्यांनी वंदेशजी कोंडू पाटील आणि पुंडलिक शंकर पाटील यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. ऑर्गन मास्टर सन्माननीय जयदीप बबन पाटील, वंदेशजी कोंडू पाटील आणि पुंडलिक शंकर पाटील या गोंधळाच्या कार्यक्रमानिमित्त आम्हा सर्वांना मिळाली आणि आगिवली पर्वाच्या गोंधळामध्ये आपण अनमोल असं सहकार्य आपण केलेलं आहे आणि त्याची ही पावती म्हणून आपण आपल्या हस्ते पाहुण्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. त्यानंतर ताशा मास्तर सर जरा पुढे या, जरा पुढे या. बस बस बस. आपल्या मिरवणुकीमध्ये विशेष साथ जी मिळाली ती संबळची आणि त्या सर्वांनीच आगिवले या ठिकाणी नाव घेतलं. नितीन आगिवले आहेत का? आंबेपाडा. सुधाकर पेंडू पाटील या ठिकाणी आहेत का? सुधाकर पेंडू पाटील इकडे इकडे बघा. थोडा बाजूला थांबा ना, इकडनं इकडनं शूटिंग सर्वांनी या ठिकाणी टाळ्या वाजवायच्या आहेत. म्युझिक थोडा आवाज. शान वाढवणाऱ्या मुरळी सन्माननीय शिल्पाताई आणि सन्माननीय रेणुकाताई यांचं स्वागत. सन्माननीय मनीषाबाई पाटील आंबेपाडा, सन्माननीय छाया सुनील पाटील करमाळे, सन्माननीय संजू स्वागत आपण आपल्या आगिवली परिवारामार्फत करत आहोत. महत्वाच्या चालकाची जबाबदारी पार पाडणारे सन्माननीय वाहन चालक शरीफबाई यांचं स्वागत. त्यांचा आदरातिथ्य सन्माननीय विनोदजी रामचंद्र आगिवले, विनायक दामोदर आगिवले आणि महेंद्र तुकाराम आगिवले. इकडे बघा, तिथे ना बघा, इकडे इकडे लक्ष द्या. व्यवसायांनी गेली ते सुरेश पाटील यांचं आदरातिथ्य करण्यासाठी मी सन्माननीय राजेंद्र आगिवले यांना विनंती करतो की आपण अत्यंत सुंदर अशी मंडप व्यवस्था या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. मी श्यामकाकांना विनंती करेन, श्यामकाका आणि विकास भाऊ यांना विनंती करेन की आपण या ठिकाणी त्यांचं आदरातिथ्य करायचं आहे. आपला आदरातिथ्याचा कार्यक्रम या ठिकाणी आपण संपवत आहोत. पुन्हा एकदा मी आगिवली परिवाराचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी आपल्या कार्यक्रमासाठी अनेक देणगीदारांनी भरभरून मदत केली. त्या सर्वांचंच आपण या ठिकाणी शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत करतोय, जे ऐकवत करतो. सन्माननीय अरुणजी निशिते सरांनी महाराजांनी आपल्या परिवाराचं स्तुती या ठिकाणी केली आणि आपल्या नियोजनाची त्यांनी गावातील सगळ्या लोकांना आणि कमिटीच्या सर्व मेंबरांना विश्वासात घेऊन ही जबाबदारी यशस्वीरित्या पार केली. त्यांचं देखील आमच्या कमिटीच्या वतीनं आपल्या परिवाराला मी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करू इच्छितो. राजू, मी बाळाला विनंती करतो की त्यांनी सर्वांना सोबत घेऊन त्यांनी इकडे 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 बघा, इकडे राजीव त्याबद्दल त्याला Yeah.
नवरदेवचा मामा कुठे असं कृपा तरी तुरंत मंडपामध्ये यावा. नवरीचा मामा नवरदेवचा मामा कुठे असं तरी मंडपामध्ये यावा. झोपले का? हो थांबा, यांचा कुदंडा घ्यायचा का मंडळी? यांचा कुदंड घ्यायचा का मामांकून? येणे विचारलं नाही आपला भाषण बांधताना काय करायचं? घ्यावंच लागेल. काही असं टोकलं बी टोकलं. चला उभे राहा, तुम्ही बसून राहा. उभे राहा. हो नाही असं घोडा म्हणते गाडी. अरे दादा नवरदेवाला बसाय घोडा लावा. बसाय घोडा. बसाय घोडा बांधतो बाबा. मराठीत बोल बाबा. शाळा शिंदालीच्या तुला माझी भाषा समजत नाही. काय बाबा तुझी इंग्लिश नाही समजत. जरा हा लगीन लागल. ए बाबा अरे आला कुठून तू? शाळा शेजारीच्या मी कल्याणवरून आले अरे कधी बाबा. बैल मोतायचा कधी लग्न लागायचं? दादा शाळा शेजारीच्या तुला माझी भाषा समजत नाही. नाही बाबा मराठीत बोल. बाबा तुमच्या नवरदेवाची वेळ आधीच्या गोरखपुरता व योगीला आहे. गोरखपुरता योगीला आहे. आम्ही अशा जातीच्या बाबा कधी कधी कल्याणला जाणारे, कधी कधी भिवडीला जाणारे, 12 जणांचा वाटोळा करणारा, 6 जणांचा चंगला करणाऱ्या जातीचे बाबा. सुंदर बाबा तिकडे जा. तिकडे जाऊ. मग तुमच्या नवरदेवाचं काही करून जाऊ. लग्न लावून दे बाबा. लग्न लावून देऊ. चांगल्या पद्धतीनं लग्न लावून देतो. सगळ्यांना अक्षता भेटली का? चला भेटली का? घ्या खाऊन. हे बाबा कोंबड्या वाटल्या का? अरे बाबा 4 वाजून 5 वाजलो आता. कोंबड्या बाहेर चला निघल्या असतील. अरे खायच्या नसतं बाबा. असा सगळ्यांना अक्षता भेटली का? असं शाळा शिंदालीच्या माझी भाषाच अशी असते. समजत बाबा. हा पोलीस पाटील कुठे असं कृपा त्यांनी मंडपामध्ये या. आमच्या कार्यक्रमाला अर्धा वेळ राहू नका. बरोबर. नाही तर तुम्ही आम्हाला धरून देशाल. चला करा. सर्वांनी अक्षरा घटावर टाकायचं. शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान.
चर्मणवती वेदिका क्षिप्रावेत्र यती महासुरनदी ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्ण जल हे समुद्र सरिता पूर्णा सदा मंगलम शुभमंगल शुभमंगल सावधान घालू नका. आताची घडी काढा. आताची घडी काढा. लंगराची वेळ. आताची घडी लाविला राजा लंगर लाविला हा देवा लंगर लाविला राजा लंगर लाविला लंगर लावला गणी सातऱ्या मैदानी लंगर लावला गणी सातऱ्या मैदानी लाविला कुटीला देवाच्या भेटीला लंगर लाविला कुटीला देवाच्या भेटीला लंगर लावला कुटीला देवाच्या भेटीला लंगर लावला कुटीला देवाच्या भेटीला लंगर लावला नवसाचा देवाच्या लंगर लावला हौसाचा देवाच्या नवसाचा लंगर लावला
शिव सदानंदाचा सदा सर्वदा योग तुझा गणावा तुझे कारणी देय माझा पडावा उभेशु नको गुणवंतानंता रघुनायका मागणी हेची आता जय जय रघुवीर समर्थ राम राम मंडळी राम 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 मंडळी राम राम